शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण येवला तालुक्यातील मुखेडे या गावामध्ये आलो आहे. येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या झेंडू पिकासाठी बेसल डोसमध्ये बायोफॅक्टर कंपनीच्या बायोएक्सेल ट्रिओ आणि सुमका या खतांचा वापर केला आहे. तर आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊ की त्यांना बायोफॅक्टर कंपनीच्या खतांचे रिझल्ट कसे आले. तर दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सचिन प्रकाश आहे. मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 74 10 77 3401. तुम्ही यांचा वापर केव्हा केला होता? मी बेसल डोसमध्ये खाली मल्चिंग पेपर टाकायच्या पहिले 14-35-14 आणि सुमका 14-35-14 आणि रासायनिक खतामध्ये सुमकाचा वापर केला. बरं. त्यानुसार मला झाडांना ग्रेनरी फुटवे वगैरे खूप चांगले आले. आता हा किती दिवसाचा प्लॉट आहे? ह्यो आता 32 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. मी याच्या पहिले बी ना झेंडू लावलेले होते ना, त्यावेळेस बायोएक्सेल वापरलेलं होतं. त्याचे रिपोर्ट मला चांगले आले आणि याचे पण चांगले आले. म्हणजे पहिल्या प्लॉटसाठी पण तुम्ही बायोफॅक्टरीच्या बायोएक्सेल ट्रिओचा वापर केला होता आणि या प्लॉटसाठी तुम्ही सुमकाचा वापर केला होता. बरं. तर तुम्हाला उत्कृष्ट असे रिझल्ट आले. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय खतांबद्दल काय सांगू शकता? मी इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बा प्रोडक्ट चांगलं आहे आणि आपल्या झाडांची फुटवे वगैरे जर बघितली तर खूप छान पद्धतीनं फुटवे वगैरे झालेले. त्यानुसार शेतकऱ्यांनी वापरावं बा, कारण रिपोर्ट चांगले आणि इतर रासायनिक खताच्या तुलनेमध्ये प्राईस पण त्याचीवाली थोडीफार मापात आहे बा असं. ओके चालेल. तर तुम्ही एकंदरीत बायोफॅक्टरचे खत वापरून समाधानी आहात? हो, समाधानी. ओके, धन्यवाद.